भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास कामासंदर्भातील पोस्टर्स अज्ञातांनी फाडल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील महाराणा प्रताप चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली। जत तालुक्यात नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वारं वाहू लागलं। या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत कारखाना माजी सभासदांच्या हक्काचा व्हावा यासाठी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला होता। याच दरम्यान राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील डिजिटल फलक बदलण्यात आल्याने वाद निर्माण झाला। कारखाना प्रशासनाने याबाबत जत पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या उपस्थितीत बदललेला फलक काढण्यात आला। दरम्यान माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या समर्थकांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर टीका केल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद आणखी तीव्र झाला। त्यानंतर पडळकर यांच्या समर्थकांनी जत शहरातील विविध ठिकाणी विकास कामांची माहिती असलेली डिजिटल पोस्टर्स लावली होती। ही पोस्टर्स अज्ञातांनी फाडल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि दोषींवर त्वरित कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे महामार्गासह शहरातील महाराणा प्रताप चौक, बनाळी कॉर्नर, मंगळवार पेठ, वाचनालय चौक, गंधर्व चौक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। जत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दोषींना शोधून कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। साहेबांच्या माध्यमातून जत शहर असेल, जत ग्रामीण असेल, या भागामध्ये विविध मार्गातून, विविध योजनांतून जी काही कामं मंजूर होत आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं आता शहरात चालू असलेली आपली नळ पाणी पुरवठा योजना, त्याचबरोबर जे आमदार साहेबांनी त्यांच्या आमदारकी इलेक्शन वेळेला शब्द दिला होता की जत शहराची एक चांगली सुसज्ज अशी इमारत असावी, आणि ती इमारत म्हणून आमदार साहेबांनी त्यासाठी निधी मंजूर केला। त्याचबरोबर जत पंचायत समितीच्या इमारतीच्या बाबतीत सुद्धा आमदार साहेबांनी प्रामुख्यानं लक्ष घालून पंचायत समितीची इमारत मंजूर केली। अशा इमारती मंजूर करून, सगळ्या गोष्टी करून एक जत शहराला एक वेगळं एक मॉडेल बनवण्याचं काम आमदार साहेब करत आहेत। पण काही अज्ञातांनी रात्री, अज्ञात आहेत का विरोधक आहे, ज्यांना काही मिरची झोंबायला लागली आहे का काय नेमकं कळेना, हा विकास जो व्हायला लागला आहे त्यांना भगवना। कारण आता तोंडावर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद इलेक्शन आलं आहे, आणि ज्यावेळेला परवा त्यांची प्रेस झाली त्यांनी काहीतरी बऱ्याचशा वल्गना केल्या की हे झालं नाही, ते झालं नाही, हे कागदी आहे, हे गाजर आहे, आणि मग पाठीमागचा जो आपण डिजिटल लावला आहे तिथं आमदार साहेबांच्या फोटोसह जे शासनानं, जे आमदार साहेबांनी पाठपुरावा केला, शासनानं GR काढले, शासनाने तत्वता मान्यता दिल्या, प्रशासकीय मान्यता दिल्या, आणि ह्या मंजूर करून घेतल्यानंतर मात्र आज विरोधकांच्या पोटामध्ये असं पोटसूळ उठलंय, आणि त्यांना आता समजेना। कारण नगर परिषदचं वातावरण खूप भाजपच्या मार्गाने चांगलं आहे। इथं आमच्या आता नगरसेवक असतील, नगराध्यक्ष जे इच्छुक उमेदवार चांगल्या पद्धतीने भागाभागात, वार्डात फिरायला लागलेत, आणि आता ते विरोधकांची हवा पूर्ण चाललेली आहे। तशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये तशीच अवस्था आहे, आणि त्यामुळं असे काही माध्यमातून त्यांनी रात्री अपरात्री हे डिजिटल फाडण्याचं, GR फाडण्याचं हे काम केलंय। याचा आम्ही जत शहराच्या वतीनं, ग्रामीण भागाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो। आमदार साहेब एक खूप चांगलं काम करत आहेत, हे विरोधकाला भगवना झालंय, सगळेजण एकवटायचा प्रयत्न करायला लागलेत, आणि हे एकवटा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं यांनी जे नाटकबाजी चालू केले की कुठं तर डिजिटल फाडणं, पोस्टर फाडणं, जरी डिजिटल फाडलं, पोस्टर फाडलं, तुम्ही जे गोपीचंद पडळकर हे नाव जतच्या शहराच्या, जत ग्रामीणच्या लोकांमध्ये जे हृदयामध्ये जे बिंबले ते तुम्ही काढू शकणार नाही, फाडू शकणार नाही, हे तुम्हाला विनंती करतो। आणि इथून पुढं अशा काही पद्धतीने डिजिटल फाडण्याचा प्रयत्न केला, असं काही करण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही जशास तसं उत्तर देऊ।